काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागृती. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागृती. काय द्यावे असे भावे उतराये ठेविता पाये थोडा. सहज बोलणे हितोपदेश करोनी सायास शिकविते. काय द्यावे असे भावे उतराये ठेविता पाये थोडा. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैशे मध्ये ते सांभाळे. काय द्यावे असे भावे उतराये ठेविता पाये गोपार कुमाये. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागृती. काय द्यावे अशी भावे उतराये ठेविता पाये थोडा. सेवेसाठी आपण केलं जगद्गुरु तुकारायांपासून आमची सेवा सप्ताह काय चालू आहे आता सप्त्याचा निमित्त चालू आहे काय पुण्यतिथी या निमित्तानं. बरं झालं पुण्यतिथी या निमित्तानं आपलं सेवा आहे महाराज. जीवाचं महाळ होतात. जीवाचं महाळ होतात. काय श्रेष्ठ माणसं हे गेली तर श्राद्ध होतात आणि पुण्यपुरुष जे आहे त्यांची पुण्यतिथी होती. संतांची ही देवाची जयंती आहे आणि पुण्यवंत जे म्हणून जन्मालाच आले म्हणजे कारण का संतांचं सोंग काढता येतं पण संत होता येत नाही महाराज. कारण का आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले ऋषी साच भावे वर्ता या महाराज. आलो म्हणतात ते महाराज कुठनं वैकुंठातनं आलो म्हणतात. आम्ही बी आलोयच की का नाही. आम्ही आलोय कुठनं आलोय. हां तुम्ही तुमचं आलेलं माहिती नाही. आलोय एवढंच माहिती आहे. कुठनं आलोय माहिती नाही. का आलोय हेही माहिती नाही महाराज. विशेष कारणासाठी आलोय महाराज पण आपण विसरलोय. आम्ही आलो याचे कारण अशी म्हटले महाराज. त्यांनी कारणही सांगितलं महाराज. बोलिले ऋषी साच भावे का बोलाया. आमचा हा पंच बोलाया चालू आहे. काय चालू आहे बोलाया वेगळं आणि वर्ताया चाललं. म्हणून आपल्या संप्रदायात महाराज आचार आणि विचार दोन्हींचं सांगड आहे महाराज. तुमचे विचार थोडे असून द्या पण आचाराला अत्यंतिक आणि आचार जर असेल तर सहज विचार मुखातनं पडतात बाहेर महाराज. म्हणून आज संतांची पुण्यतिथी आहे महाराज. आबा आपण भाग्यवान आहोत. कारण का सेवा देखील महाराज 12व्याची सेवाच आहे का नाही. करायचीच ती महाराज सेवा. 12व्याची देखील सेवा कीर्तन व्हावं महाराज. पण विशेष रूपाने आज तुमचं आमचं भाग्य आहे महाराज. असं महाराज तुकोबारायांनी तर संतांचं वर्णन केले महाराज. कारण का मनुष्य जीवनात संतांच्या भेटीची गरज होणं अत्यंतिक गरज आहे. एक लक्षात ठेवा 3 गोष्टी दुर्मिळ आहेत या विश्वात. मनुष्य जन्म मिळणं कठीण आहे. सर्वात जर कठीण काय असेल तर मनुष्य जन्म मिळणं कठीण आहे. बरं सर्वात श्रेष्ठ काय आहे हो या विश्वात. सर्वात श्रेष्ठ मनुष्य देहच श्रेष्ठ आहे. या विश्वात मनुष्य देह सर्वात श्रेष्ठ आहे. तो मिळणं कठीण आहे महाराज. मिळालं तरी मुमुक्षुत्व प्राप्त होणं त्याच्यापेक्षा कठीण आहे महाराज. मुमुक्षुत्व पत्रिका लावायला हरबाप गुरुवर्य काय बरंच लावता येते. काय शाही तोटा पडते महाराज. काय त्याच्यात अडकाय कागद तोटा पडल्यात महाराज. तू गेला तर दुसरा छापायचा महाराज. काय अडचण आहे महाराज. पण एवढ्या म्हणण्यावर नाही का ते. मुमुक्षुत्व कशाला म्हणायचं महाराज. ज्याला मोक्षाची इच्छा आहे ज्यानं पाठीमागे 2 दोष निवृत्त केल्यात स्वतःच्या प्रयत्नाने महाराज. 3 दोष आहेत आपल्याकडे महाराज. मल दोष आहे, विक्षेप दोष आहे
आवरण दोष आहे महाराज. मलदोष आहे, खाऊन ते खातं, पिऊन एखादच आहे वय राज. चल तिकडे मर्दाच्यामध्ये, त्यासनी देव खाऊ देत नाही. खाऊन ते खातंय, पिऊन ते पितंय, जाऊन तिकडे जातंय. आणि काय या जन्मात आले म्हणते, खाल्लं पिलं तेवढं आलं. कुणी उद्याचं बघितलंय, चल काय नेल्यावर पण बघाय आलाय. हा त्यांचा सिद्धांत आहे महाराज. पण परत मनुष्य जन्माला येईल का, मनुष्य शरीर श्रेष्ठ आहे कळलेलं नाही महाराज. कळायचं असेल तर महाराज तुम्हाला पूर्वपुण्याने संतांचीच भेट व्हायला पाहिजे महाराज. कारण का, तेच ते कार्य करायसाठी आलेले आहेत महाराज. मनुष्य जन्म मिळाला तर कठीण मुमुक्षुत्व, 2 दोष तुम्हाला प्रयत्नाने निवृत्त करायला पाहिजे. म्हणजे हात जोडून सांगतो तुम्हाला महाराज, माझ्या सकट. कुणा सकट? माझ्या सकट. बाळूमामाकडे महात्म्याकडे जाताना संसारातलं काय मागू नका. अडचण हीच आमची आहे. देवाकडे जायचं, उदबत्ती आरती घ्यायची आणि एवढी पत्रिका न्यायची संताकडे किंवा देवाकडे. ते सर नसलं तर लगीन पटवून द्यायला पाहिजे ते ना. हां, नांदलीत पण नाही तर आपण नांदायला यायला पाहिजे. आणि मग ह्याला लेकरू व्हायला पाहिजे, लेकराच्याला लेकरू व्हायला पाहिजे, त्याला लेकरू व्हायला पाहिजे. हे सगळं आमचं मागणंच आहे महाराज. संतांनी हे मागणं मागितलंय महाराज. हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, गुण गायनावडी हीच माझी, नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. का संत संग महाराज? संतांच्या ठिकाणी एक विवेक जागा होतो महाराज. चंद्र तिथे चंद्रिका, शंभू तिथे अंबिका, संत तिथे विवेका, अशी कीची महाराज. मग हृदय सद्गुरू जेने काढला संसार गुरु, म्हणून विशेष हत्या जोडून विवेकावरी महाराज. 2 दोष गेले ना, कुठंतरी तुम्हाला संतांचा संग, सत्शास्त्राचा संबंध लागतो महाराज हळूहळू. आणि तद्वारा महाराज चित्तात एक विवेकाची जागृती होते महाराज. विवेक हा वारकरी संप्रदायाचा काय आहे? पाया आहे. नाही, मनुष्य जीवनाचा काय आहे? पाया आहे महाराज. कारण का, मानव जन्म जो आहे तो महाराज, तो केवळ खाण्यापिण्यासाठी नाही. आहार, भय, मैथून, निद्रा हे सर्व धर्म सर्वाच्या ठिकाणी, पशुपक्षाच्या ठिकाणी देखील आहेत महाराज. पण भगवंतानं तुम्हाला एक बुद्धी नावाचा विषय दिलाय, अंक दिलाय, तो वेगळा आहे महाराज. आणि तिथं विवेक हा जागा होतो महाराज. पशुपक्ष्यांना देखील अनुकूल प्रतिकूल कळतं नाही असं नाही महाराज. तेवढ्या पुरतं त्यांना ज्ञान आहे. तुम्ही हातात काठी घेतली तर गाय पळणार आणि पिंडी घेतली तर येणार. म्हणजे त्यांना देखील अनुकूल प्रतिकूल कळतं. पण कुत्रं ज्ञानेश्वरी वाचणार नाही का? हां, कुत्रं कार गाडीतनं फिरतंय का नाही? शेडजींचं कुत्रं हो. हां, श्रीमंताची कुत्री, अहो त्यांना धुयाला स्पेशल माणसं आहेत. दूध पाव खायला म्हणतात, म्हाताऱ्याला चहा मिळत नाही आमच्या. हां, आमच्या म्हाताऱ्याला आबा चहा जरा करून का दमून आलाच काय म्हणते. कोण म्हणते माहिती आहे? आता इथे सांगायची काय कारण, सगळ्याच अनुभव. कुणाला अनुभव नाही सांगा, कुणाची बोलत नाही नाव सांगा, कोण मिनिट पुढचं नाव सांगत नाही. मला तरी बोलती बाबा, आलाच आता दिव लावून. असो महाराज, विनोदाचा भाग नाही महाराज, लक्षात ठेवा तुम्ही. परमार्थात जेवढं तुम्ही विवेक जागा करशीला तेवढा लवकरात लवकर तुम्ही तुमच्या स्वरूपाकडे जाशील महाराज. विवेक हा पाया आहे महाराज. विवेकाचं लक्षण सांगताना सांगितले महाराज, आत्मा अविनाशी क्रियारहित असून तदव्यतिरिक्त सर्व विनाशी चंचल आहे असा त्याचा निश्चय होतो. त्याला काय म्हटलंय? विवेक म्हटले महाराज. हेच आबा आत्मानात्म विचार सिद्ध केला आहे. आणि मग यातनं आलेलं वैराग्य महाराज, वैतागातलं वैराग्य वेगळं महाराज. बरोबर आहे ना? काय भांडायला लागली की आम्ही 7 दिवस घराकडे जायत नाही. सत्यात तिथं तोंड बघायचं नाही म्हणते. कुणाचं?
नाव घ्यायचं नाही, माहिती आहे प्रत्येकाला. 7 दिवस गा. आणि मग ते पालखी हे करून दिंडीचा सोहळा झालाय. मग परड्याकडल्या जाताना ते हे दारू गाडे ढकलीत नाही का म्हणून बरं आहे. असो महाराज, शिववैराग्य नाही दादा, विवेकासहित वैराग्य असावं लागतं महाराज. विवेकासहित या लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत कुणाला पाठ असेल तर म्हणा, काय अडचण नाही. कारण काय यातनं पाठपाठांतर होतंय महाराज. आणि पाठपाठांतर झालं ना, एक तुम्हाला छंद लागतो, त्याचा ध्यास लागतो. आणि ध्यासानं ध्यासानं चिंतने तद्रूपता प्राप्त असतो. बाकीचं चिंतन करता का नाही दिवसभर? का बंद आहे आमचं डोचकं? ह्यानं काय केलं, त्यानं काय केलं, इथं काय झालं, तिथं काय झालं. आपली पिशवी धुयाची आणि गावातली घाण गोळा करीत जायचं. काय आहे दादा, वेळ फुकट जाती, नसलेल्या त्याच्या डोक्यात येतंय. होय रे, काय म्हणून केलं असेल रे त्यानं, मग तुझ्या बाचं गेलं काय नाव सांग. आणि ती उद्या म्हणायला का तुझ्या बाचं काय गेलं नाव सांग, काय उत्तर आहे हो? त्याच्याविषयी ज्ञानेश्वरी वाचावी, एखादा अभंग म्हणावा, एखादी उळी घ्यावी, अशा दादाविषयी जावावं. ह्याचं काय उत्तर का म्हणावं? सांगतंय म्हणता जाऊन नाही. नाही, रिकामी वेळ मिळाली की गेलंच पाहिजे. कुणातरी कळ घेऊन आल्याशिवाय येतच नाही. का ज्ञानेश्वरी घेऊन येते, ओवी एखादी घेऊन येते. काय जन्म आपला आहे महाराज, याच्याविषयी कुत्री बरी महाराज. तरीची जन्म यावे दास विठोबाचे व्हावे, नाहीतर काय थोडी स्वान सुकरे बापुडी म्हटले महाराज. जन्म तेवढ्यासाठी आहे महाराज. विवेकातनं आलेलं वैराग्य महाराज. अनुकूलाचा त्याग घातलाय. कारण का आम्ही भजनाला जायचो होतो बारका असताना, कधी जाताना पाऊस लागायला लागला की ती म्हणायची, कुठे जाता आता पावसाचं? हा, आजच्या दिवस काय तुमच्यापासून हरिपाठ राहतोय होय? राहिलंच बघा. आणि मगाशी पाऊस लागला नाही इकडं. हा, असा पाऊस लागला आणि गटरा जर पाणी वावरायचं असलं, थांबल म्हणता थांबविल ती. हां, अहो ती कुदळं आणून देते हातात, जावा पळा, नाहीतर सगळं वाटोळं झालं बघा. ही आमची कळवळ्याची जाती. हा, कळवळ्याची जाती. आमच्या मालकीने जर की हे प्रेम करावं तर तिनंच म्हणते. 80 कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती म्हटले महाराज. संताच्या ठिकाणी महाराज एक विवेकातनं वैराग्य निर्माण होतं महाराज. विवेकात विषयाचं स्वरूप कळतं महाराज. विषयाचं दोष कळणं वेगळं. दोष निवृत्त झाला की परत आणि तिकडं प्रवृत्ती होते. पण विषयाचं स्वरूप कळालं ना, अनित्य आहेत, नाशिवंत आहेत महाराज, परिवर्तन होणार आहेत महाराज, हे जड आहेत, ते जर कळलं महाराज तर त्याचा हे भाव निघून जातो, सत्यत्व निघून जातं महाराज. विषय तुमच्याकडे असू द्या, प्रारंभ भोगानं येणं. विषय तुम्हाला अडिकतात का, तुम्ही त्याला विषयाला धरलं आहे? कुत्रं कवा आपल्या दुधाची काळजी करताय म्हणता, गायीने कवा पेंडीची काळजी केली आहे? गाय वैरण खायची कोणी? हां, आणि काळजी कर कुणाला? गाडी धुते कोण? गाडीला धुयाची काळजी का तुम्हाला? पण ती जड आहे का नाही? पण तिच्यात सुखाची कल्पना केली आहे. शेतात आपण फसलोय महाराज. या विषयी या ठिकाणी सत्यत्व दिलं, तसे विषय महाराज नाहीतच. प्रपंच एक झाला होता, समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता कलता कल्पांती घडे ना म्हटले महाराज. रजूच्या ठिकाणी सर्प कधी झालाय? काय प्रक्रिया आल्या का कुणाकडे? काय हाय चालू? काय कुणाकडे नाही? चालू करा दादा, मी हात जोडून सांगतो तुम्हाला. माझ्यापेक्षा मोठा आहेसा तुम्ही, मोठा आहेसा, श्रेष्ठ आहेसा, एवढ्या लवकर टाळ हातात आलाय हेच भाग्य. माना आला लागले की विण्याकडे येत आहे, साक्षीला आता उठते. ती बी घरात बसू देत नाहीत. जा तिकडे देवळाकडे म्हणतात, पारा आलायचं घे जा. कतरणी येतात देवळाकडे. काय काली येत नाही, बसायला सोडलं येत नाही ती देवळाकडे. आम्हाला भंगाराला कोण घेत नाही दादा, का नेत्यात भंगारवाले तुमच्या म्हाताऱ्याला बघा नेत असते तर. आम्हाला दोनदा विचारलं ह्याला न्या जातो उडून, नको द्या ह्याला कुठं काय करीत बसा. अरे विवेकातनं आलेलं वैराग्य अत्यंतिक महत्त्वाचं आहे महाराज.
कारण का ही माणसं जी आहे जोवरी चळण गा तोरी म्हणती माझा माझा मानिती लहान फोड दे सुखाची या काजा हा मावळ इंद्रिय काय म्हणतात मालक म्हणतात काय आला बागुलाचा कुणाला कुणाला का कुणाला अरे 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 बागुल बुवा आलाय बघ म्हणते ती मी तिथून भाऊ करते काकच पोर असतंय नाही ती खेळवायला त्याच्याकडे काय नाही पोर घेतलं तर चहा देतील म्हणता हिना जड का पोर जड का नाव सांगा देवळातला हिना जड का घरातलं पोर जड 3 तास पोर घेऊन फिरतंय घरात पण विना घे म्हटलं तरी घेत नाही मला या भानगडीत नाही म्हणते काय देवा ही भानगड महाराज तुमच्या भानगडीत आम्ही नाही मुरगडच्या बाजारच्या भानगडीत आहे अधोगती आहे अधोगती आहे महाराज भगवंतांना नरदेव कशासाठी दिला महाराज जाणून घ्या परत मनुष्य जन्म मिळत नाही महाराज मिळाला तर संतांची मुमुक्षुत्व प्राप्त होत नाही महाराज हे दोष निवृत्त व्हावे लागतात महाराज संतांच्या संगतीतनंच होतात महाराज तिथनं पुढं महाराज वैराग्याची प्राप्ती झाली तर मग क्षमाला दमाला श्रद्धाली उपरम तितिक्षा समाधान आणि मग मुमुक्षुत्व मोक्षाची इच्छा चित्ताची तळमळ लागावी हा परमार्थात चल म्हणून जाणं पंढरपूरला वेगळं दादा आणि जायचं म्हणून जाणं बघा काय म्हणायचं आहे तळमळीचा परमार्थ महाराज असावा महाराज कधी लागती काळाल्यानंतर महाराज काय मी उधार पावेन काय कृपा करील नारायण ऐंशे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे काय खंडेल कर्म पारुषेतील धर्माधर्म कसयाने कळेले हे वर्म हे पारुषेतील धर्माधर्म देखील म्हटले महाराज कारण काही तर निष्काम कर्म आणि निष्काम उपासनेला अत्यंतिक महत्त्व आहे महाराज हे 2 दोष तुम्हाला प्रयत्न न घालवावेच लागतात विक्षेप दोष आणि मलदोष आणि त्यानंतर मग अनुबंध चतुष्टय तुमच्याकडे झालं साधन चतुष्टय जर झालं महाराज तर सद्गुरूला हुडकाय जाऊ नका तळमळ असू दे चित्तात देवाला आणि सद्गुरूला हुडकायला जाऊ नका त्याच्यासाठी भाव ठेवा हुडकाय गेलं तर आमच्यासारखा कोणतरी फसव्या भेटल्याशिवाय कारण का ते संत महात्मी कळायची आपल्याकडे भूमिका नाही आणि देवही कळायची भूमिका आपल्याकडे नाही मला अधिकार लागतो अर्जुनाला प्रगट करून दावलं पण दिव्यदृष्टी द्यावी लागली तवा देवाचं दर्शन हे आमचं चर्मचक्षु त्याच्या उपयोगाचं नाहीत दादा देवाचं दर्शन व्हायला झालं तर दिव्यदृष्टी असायला पाहिजे आणि देवाचं स्वरूप कळायला झालं तर ज्ञानदृष्टी असायला पाहिजे आणि संतांचं दर्शन व्हायचं असेल तर पुण्य फळले बहुतारिसा देवाचं दर्शन सामान्य पुण्यानं होतं महाराज काय अडचण नाही महाराज पण संतांचं दर्शन व्हायला विशेष पुण्याची गरज आहे महाराज म्हणून तिथं विचारलं कोण पुण्य त्यांचा निष्काम पुण्याची गाठी असली तर महाराज तुमच्याकडे सेवा झालेले भगवंताला सांगावं लागत नाही कारण का तो सर्वज्ञ आहे सर्व शक्तिमान आहे महाराज कर्तुम निंदा कर्तुम त्याची शक्ती आहे कुणाला तरी महात्म्याला तुम्हाला भेटवून देईल किंवा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय महाराज पण महाराज सद्गुरूंची भेट व्हायला विशेष पुण्य असावं लागतं महाराज ते म्हणजे निष्काम पुण्य आंबा किंवा पिरू पिकला ना पोपटाला काही आमंत्रण द्यावं लागतंय सद्गुरू भेटे कर्माची साम्य दिशा तुमची आली म्हणजे निष्काम कर्म निष्काम उपासना झाली ना तर महाराज चित्तात हे 2 दोष जातात आणि मग संतांच्या संगतीनं विवेकाची एकदा प्राप्ती झाली तुम्हाला तर हळूहळू
हळूहळू हळूहळू विषयाचा त्याग होतो महाराज. आणि विषयाचा त्याग झाल्यानंतर विषय तो त्यांचा झाला नारायण. आता पुढं म्हणा बघू, म्हणा की जोरा. मग आमचं नावडे आहे का आवडे हाय? आमचं कळतं की का वारीला गेल्यावर फाट्यावर गेला गेला की फोन येतोय, दिलीत हाय. किती किती मिनिटं झाली आला असेल बाहेर, नाव सांगा. 1 तासात एवढं वैरागी. मग तिथे गेल्यावर तरी सोडाच महाराज, ते ग बसूच देत नाही. तिथलं म्हणतंय पाणी आलं तर काय, पाऊस लागला तर काय, मशीन धार दिली काय, आणि इथली म्हणतात दर्शन झालं का. आता पंढरपुरात कोण, गावात कोण. माझं तरी असं होतंय बाबा. कारण का परमार्थ हा अंतःकरणाचा विषय आहे महाराज. बाहेर तुम्ही कसली कापडं घातली आणि काय घातलं याला काय अर्थ नाही महाराज. सगळा जो परमार्थातला जो खेळ आहे तो कुठला आहे, सूक्ष्म शरीराचा आहे, अंतःकरणाचा आहे. म्हणून ते अंतःकरण करा प्रसन्न म्हटलंय. सर्व सिद्धीचे कारण मोक्षात्वा बंधन सुख इच्छा ते पाहिजे. कारण का अंतःकरणातले हे दोष गेल्याशिवाय महाराज आवरण दोष कळतच नाही महाराज. आणि कळालं तर मग महाराज काय मी उद्धार पावेन. जातो तो सद्गुरूकडे महाराज, शरणागती करतो महाराज. त्यांची शरणागती करून त्यांची सेवा करावी लागते महाराज. तुम्ही संतांची संसाराची किती सेवा करा महाराज. करतोय का नाही? कुणाची सेवा करतोय आपण? देवाची लई सेवा करतोय का घरातल्यांची? करावीच लागते महाराज. कारण का मालक म्हणते नाही तुम्हाला, आमच्या मालकासारखा बाजार लिहून देते कोण आणि आणतंय कोण? आता मालक कोणी, गडी कोण? आमच्या भागाकडे सांगतो, इथलं नाही. मालक म्हणूनच कामाला लावते महाराज. आमच्या मालकाला घरात काय नसून चालतच नाही म्हणते, होयच म्हणते, दे टिप्पण. आणि एखादा बाजार चुकला दादा तर मला तरी म्हणते अजून तुला अक्कल आलेली नाही. काय मला अक्कल असते तर तुला कशाला केला? या भानगडीत पडलो नसतो ना. आत्ता कळायला आले महाराज, कळून काय करायचं. कळायला पाहिजे होतं त्यावेळी महाराज कवाचं बांधली पासून बांधून वाटत होतं. आणि आत्ता काय कळून चाललं. आता पडावेची लागे. प्रारब्ध आहे महाराज, सांभाळून घ्या तुम्ही. प्रारब्ध चुकवता येत नाही महाराज, फक्त सांभाळून राहा महाराज. म्हणून अवघाची संसार सुखाचा करीन म्हटलंय. संसाराचं दुःख स्वरूप काय महाराज? संसार दुःख मूळ संसार दुःख मूळ चौकडे इंगळ. संसाराचं दुःख मूळ काय? मूळ काय? दुःख आहे महाराज. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस, काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाळ, कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल. संसार म्हणजे बायका पोरांचा नव. ते प्रारब्ध आहे. जन्माला यायचं आणि मरायचं, जन्माला यायचं आणि मरायचं. याचं नाव काय आहे? संसार आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, त्यालाच जन्माभाव मोक्ष म्हटलं. आणि त्याच्यासाठी सद्गुरूची आज आपल्याला गरज आहे महाराज. वेग वाराची समाधी षटकी जर मुमुक्षुत्व तुमचं झालं महाराज तर त्यावेळी शरणागती आहे महाराज त्यांची. संतांच्या संसाराच्या सेवाला कितीही सेवा करा महाराज. आपण इथनं सुरुवात केली आहे. संसाराची सेवा कितीही करा बा, संसार हा फलकट आहे महाराज. म्हणजे टाकायचा नाही, लक्षात ठेवायचं. प्रारब्ध म्हणून करायचं महाराज. पुरुषार्थ तिथे करायचा नाही. आम्ही पुरुषार्थ कुठं करतो? लय प्रयत्न कुठं करतो? नाव सांगा. संसारात का परमार्थात? खरा प्रयत्न दादा तुम्ही खरं सांगा, खरा प्रयत्न कुठं आहे? अहो महाराज आमचं कायम एकादशीला भजन आहे हो. किती आमचं न चुकता हरिपाठ एकादशीला आणि भजन आहे. एकादश किती दिवसात न चुकता कायम. संसारात बरं आला तर किती तास?
9 वाजले, 11ला बंद. आता ते गेलं 11चं बी, 7 ते 9 ती सांगतेच. आला 7ला 8ला 9 वाजेपर्यंत तर दार उघडणार, नाहीतर तुझं तू घेऊन खा. कशाला थांबते का? काळ वेतन ठेवायचं आणि जायचं. आणि कुठं आम्हाला तरी आवड आहे दादा, हाय म्हणता. अरे आवडीचा देह जावं अथवा पांडुरंग रड भाऊ चरणन सोडी सर्वता आण तुझी गा पंढरीनाथा. कोण आहे महाराज? नाव सांगा. आणि तर असल तर चित्तावले तू जाणार नाहीत का? जाणार महाराज. संसार कितीही करा महाराज, त्याला महाराज काय माहिती आहे का, संसार करूनच नाही, पण त्यात जर अडकला आणि सरतान जर बारक्या पोराचं कसं होऊन म्हणून जर मेलच तर मग काय होईल का दादा? नागोबा होऊन येते. नागोबा काय होऊन येतंय? आलाच घरात बारक्या पोराच्या घरात फिरायला बंगल्यात, आबा आल्यात म्हणून पूजा करतील का नाही? घरात फिरायला लागला पोरग्याचं ते बाथरूम बिथरूम काय काय ते किचन हे ते काय पोरान केलंय बघ म्हणून फिरायला लागला तर आबाची पूजा करतील का नाही का? वासनेच्या पुढे जन्म घेणे लागे आपल्या हातात नाही महाराज. लक्षात ठेवा तुम्ही. अहो घरदार सोडलं भरतराजानं, कळून का न कळून आबा एवढा अजून आपल्याला वैराग्याच्या गप्पा मारतोय. पण आता जाता गेल्यावर कुठं जाणार नाव सांगा आबा? विचारत नाही तुम्हाला, कारण का तुमच्या मागणं माझी बी गाडी आहे. असू दे महाराज, जावावं लागेल. आत्मत्याग आहे, बाहेरला त्याग उपयोगाचाच नाही महाराज. अंतकरणातला त्याग अत्यंतिक गरजेचा आहे. हो हो, संघात त्याग आहे ना, संघाचा त्याग झाला की सुखी भाऊ म्हटले महाराज. कारण का सुख हे स्वरूप आपलं महाराज संघामुळे बाहेर आलाय महाराज. लक्षात ठेवा. न करी संघ राय निश्चय लागू दिली मळ ममतेचा या नावे असो महाराज. संसाराची सेवा केली तिथे ठेवून जावं लागतं का? संकट देत्यात. आबान लय कष्ट केलंय का? आबान म्हणून काय पाकी बिकी दिले वर गेलीत का नाही? आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला रे, देखत देखत नातू पंतू बघ कुणीकडे गेला? कुणीकडे गेला? हो कुणीकडे गेला? कुणीकडे गेला आबा? कुणीकडे गेला का? भाऊ तुझ्यानं गेली नाही आली मागुती म्हटलंय. चालत वाट पुढे भय वाटते चित्ती, भाऊ तुझ्यानं गेली नाही आले मागुती, न देखो काय झाले कान तरी ऐकती म्हटले महाराज. आबा कुणीकडे गेले? बरं 12व करता का नाही? फुटूपूजन होतंय, मग काय नाव दिलेलं असतंय काय? वैकुंठवासी, कैलासवासी, स्वर्गवासी. आबांचा फोन आलाय, मी आता वैकुंठात गेलोय. आबांचा फोन आलाय काय वैकुंठातनं? का माणूस धाडलाय का परत सांगायलाय? मी आता तिथलं तिकीट काढून आलोय, जागा पसंत करून आलोय, आता जातो तुम्हाला सांगू. मनन चाललंय का दादा? वासना जर असलं आमची बांध पोखरायची तर काय काय होऊन येईल नाव सांगा? मला काय माहिती नाही. वासनेच्या पोटी जन्म घेणे लागे एवढंच मला माहिती आहे. मग तुम्हाला मरताना जर वासना व्हायची असेल तर रात्रंदिवस रामकृष्णारी म्हणायला पाहिजे महाराज. बाकीचं राहून दे तुमचं महाराज. रामकृष्णारी हा ठाऊ फोडा महाराज. सज सोपं साधन दिले. दिवसभर बोलतोय का नाही दादा आपण? केवढं बोलतोय लिहून ठेवा तुमचं तुम्हाला. पण त्यात किती वेळा देवाचं नाव येतंय बघा. दिवसाकाठी आपण तू बोलतोय का नाही? 52 अक्षर उच्चारतोय का नाही? 52च आहेत ना? मला काय माहिती नाही का? कारण का शाळेच्या नावानं मोबाईल आणि शिकलो नाही ते बरं झालं महाराज. कुठेतरी पेन लावून फिरलो असतो
धाब्यावर खाल्लं असतं, संध्याकाळी घरात आलो होतो दुसरं आबानी झोपू आता. काय आहे त्याला, पण तिथं मूड द्या आलंच कुठलं तरी हेच पदरात पडलं असतं महाराज. असो, कुठं गेलेलं माहिती नाही, का वासना काय त्या करतेला ते सांगत नाही महाराज. आणि ते टपूनच बसलेलं असतं महाराज. क्षणाला नको म्हटलं तर ते येतंय. तुम्ही बघा काय करा माहिती आहे काय, संध्याकाळी झोपताना डोळं झाकून बसा. डोळं झाकल्या समोर काय येतंय बघा. बायको येते, संत येतोय का देव येतोय बघा. मग ते ना म्हणा विषय तो त्यांचा झाला नारायण, काय अडचण आहे महाराज. अरे भक्त 80 जाणं. हा, देहावर उदास होतात, कारण का देहाचा वाद करायचा आहे महाराज. या देहाचा नाश नाही, वाद करायचा आहे महाराज. आणि त्याच्यासाठी संतांची आज आपल्याला गरज आहे महाराज. ही साधना जर झाली महाराज तर ईश्वराची सेवा होते. ईश्वर सेवेनं पुण्य संपादन होतं महाराज. आणि त्या पुण्यानं संतांची भेट होते महाराज. आणि संतांच्या भेटीतनं आपल्या जन्माचा उद्धार होतो महाराज. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती म्हटलंय महाराज. कोण झोपलाय नाव सांगा. तुम्हा मला जाग करा, आम्ही झोपलोय. हां, जागच आहो ना. पण मज निरंतर जागविती म्हटली महाराज. आपली जागृती वेगळी आहे महाराज. ही आपली जागृतीच नाही. आपली ही जागृती नाही दादा. हे आपलं स्वप्न आहे. आणि स्वप्न देखील आपल्याला कळणार नाही. स्वप्न कधी पडतं नाव सांगा. तुम्हाला पडतंय का नाही. झोपल्याबरोबर स्वप्न पडतंय. म्हणजे निद्रा आल्यावर स्वप्न. मग आता ते स्वप्नात सत्य का जागा झाल्या, स्वप्नात मिथ्या का जागा झाल्यावर मिथ्या. स्वप्नात सत्य वाटते का नाही, स्वप्नात स्वप्न सत्य वाटते का नाही, का वाटतंय नाव सांगा. अरे बाबा ते स्वप्नच नाही महाराज, ते निद्रेचं कार्य आहे महाराज. खरं स्वप्न कुठलं आहे महाराज. आपण ज्याला जागृती म्हणतो ना ते स्वप्न आहे. कारण का जगन्मिथ्या ब्रह्मसत्य जीवब्रह्म आहे की आपला सिद्धांत आहे महाराज. हा विषय. आता जग मिथ्या म्हणजे काय हेच कळत नाही आपल्याला. तर जागा स्वप्न खरं वाटतं, जागा झाल्या मिथ्या वाटतं. का महाराज मिथ्या तरी का वाटतं. तर ती बायको शेताकडे येत नाही का, येते स्वप्नातली का. तिला सांगायचं आजच्या दिवस तू घरात थांब, लई दाबुलियास, आणि तिला नेतो. कुणाला तिला नेतो एवढं म्हणा तुम्ही. काय उत्तर येते बघा. बरं रात्रीची कवा खरी वाटत का नाही. केवढी गंमत केली दादा. हे बघा व्यापार करीत होतो का, आणि त्यातनं 4 पैसे मिळाल्यावर झोपलं आणि त्याला स्वप्न पडलं. आता म्हणला उद्या लगीन करायचं. काय करायचं, लगीन. दोघं जण आता झालं की मग व्यापाराला काय तोटा. मग होय ती म्हटली लागली लगीन झालं. मग आता एवढी जागा नाही खाटावर. हां, मग लगीन झालं पोर झालं तर ती कुठे निजवत, जरा इकडे सरकायचं इथं निजवायचं. मग आणि झालं तर काय करायचं, जरा इकडे सरकायचं तिथं निजवायचं. आणि झालं तर काय करायचं, इकडे जरा सरकायचं तिथं निजवायचं. आणि झालं तर आणि इकडे सरकायचं म्हणलं पडलं आणि मनकाट. आता मनकाट मोडल्यानं खऱ्या पुत्रान का खोट्या, हा प्रश्न माझा आहे. कंबारट जरी मोडले हे तरी मान्य करावं लागणार आहे. मग त्या खऱ्या पोरान का स्वप्नातलं जरी एवढं काम करतंय. अरे 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 अरे. स्वप्नातनं जागा झालं तरी मिथ्या होतं महाराज. खरं स्वप्न ते नाही महाराज. आपण अनादिकालापासून स्वरूपाच्या ठिकाणी झोपलोय महाराज. अनादिकाल घातला का महाराज, तर कधी जीव झालोय माहिती नाही. आणि जीव तसा स्वरूपानं झालेला
अनादी तेवढ्यासाठी घातलं मग आबा. अनादी 6 पदार्थ आहेत. ब्रह्म, माया किंवा अविद्या, त्यांचा संबंध, जीव, ईश्वर त्यांचा भेद, ही अनादी 6 आहेत महाराज. त्यातले अनादी अनंत ब्रह्म आहे, अनादी शांत माया आहे, आणि साध शांत हे तुमचं आमचं सगळं जीव आहे. अनादी का, तर त्यांना स्वरूपानं उत्पत्ती नाही म्हणून ते मिथ्य आहे. हे पदार्थ जे स्वतःहून विलक्षण आणि निरपेक्ष. मिथ्या तरी का म्हटलं महाराज? मिथ्याचा अर्थ तरी काय महाराज? तुम्हाला दिसलं का नाही रात्री स्वप्नातले पदार्थ? हां, दिसले महाराज, पण जागे झाल्यावर टिकलं नाही म्हणून त्याला सत्य म्हणायचं नाही. हां, कारण का सत्य बायको सकाळी दिसायला ती दिसतीच हो. रात्री जरी तिथं आलेली नसली, आली असते तर फजिती झाली असते आमची. ईत नाही ती पर आहे महाराज. पण तिथं जरी नाही आली तरी व्यावहारिक सत्तेतली ती सत्य आहे. कुठली? व्यावहारिक सत्तेतली ती सत्य असल्यामुळं जागा झाल्यानंतर तिची आपली भेट होते महाराज, पण स्वप्नातली तिची भेट होत नाही म्हणून तिला सत्य म्हणायचं नाही. त्यालाच सत्य म्हणायचं. तिन्ही काला ज्याचा अभाव होत नाही त्याला काय म्हणायचं? सत्य म्हणायचं महाराज. आणि मिथ्या कशाला म्हणायचं? असत कशाला म्हणायचं? असत कशाला म्हणायचं? तर तिन्ही काला ज्याचा अभाव सिद्ध होतो, तिन्ही काला ज्याचा अभावच सिद्ध होतो त्याला काय म्हणायचं? अत्यंत असत म्हणायचं. पण महाराज भ्रमत कालात, स्वप्नाच्या कालात प्रतीतीला येतं ना, रज्जूच्या अज्ञान कालात सर्प प्रतीतीला येतो ना, म्हणून त्याला असतही म्हणता येत नाही. म्हणून सता असताहून विलक्षण अनिर्वचनीय त्याला काय म्हटलं? मिथ्या म्हटलं. मिथ्या पदार्थाचा अत्यंत अभाव सिद्ध होतो. आणि याचं चिंतन सांगणारे, संसाराचं मिथ्यात्व दावून देणारे संत महात्मे इथं जागे करतात महाराज. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर. उठा जागे व्हारे, उठा जागे व्हारे. आता आता कधी कळले ना? आता तो ब्रह्मजिज्ञासा महाराज. साधन चतुर्थी संपत्ती झाली ना, आता उठा जागे व्हारे. आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता. चुकवा वेता जन्मांतरीच्या. कितवा जन्म दादा तुमचा का? बारशापासून शर्ट कितवा तेवढं सांगा. किती जन्म झाला फेरा गणित नाही जी करा, एवढंच म्हणता येते. कारण का कधी झालोय माहिती नाही मला. आज आलोय ना जन्माला, कधीतरी आपण झालोय, भ्रमिष्ठ झालोय म्हणून जन्माला आलोय महाराज. नाहीतरी जन्माला यायलाच नको होतं महाराज. आलोय ते माणसाच्या जन्माला आलोय. बरं केलं त्या देवानं. त्या देवानं आपल्यावर कृपा केली आहे महाराज. सामुग्री सगळी दिलेली आहे महाराज. त्याच्या पुढं कृपा करून सद्गुरूची भेट घालून दिली आहे महाराज. जागे करतात महाराज, स्वरूप जागृती देतात. तू हा देह नाहीस, हा देह तू नाहीस. हा देह आलेला आहे. शर्ट जुना झाला की काढून टाकता आणि नवा. तसे महाराज जीर्ण वस्त्र सांडीजे, नूतन परिधान केले. तैशे चैतन्य नाते स्वीकारजे देहांतर. किती देह गेले त्याचा पत्ता नाही महाराज. हा देह आहे तो महाराज, त्याचा स्वभाव नाश आहे महाराज. आता किती केस काळी करा, खायनच येते ते पिवळं होऊन पट्टच पडक्यात. काळं केलेलं वर जातंय, मधनं तिसरंच येतंय महाराज. अरे याचा स्वभाव नाश आहे महाराज. बदलणं, परिवर्तन होणं, नाशाकडे जाणं. हा देह नाशिवंत त्याचा स्वभाव नाश आहे महाराज.
देह जाणार जाणार याशी काळोबा खाणार. देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे नाही. पंचीकरणाचं हे आहे महाराज तत्व. त्यात पृथ्वी तत्व राहतं महाराज, बाकी सगळे निघून जातात महाराज. म्हणजे हा देह नाशिवंत आहे महाराज, त्याचा स्वभाव नाश आहे महाराज. तुम्ही त्याचा नाश करायची काय गरज नाही. नाश करायचा नाही, बाद करायचा. आम्ही देह नाही म्हणायचं महाराज. त्यालाच आत्मानात्म विचार म्हणले. देहात्मबुद्धी काढायची आणि आत्माकार वृत्ती. श्रवण झाल्यानंतर मनन व्हायला पाहिजे, मनन झाल्यानंतर निधी ध्यास लागायला पाहिजे. होय नो काय? हां सांग काय सांगायचं असेल. या देहाचा स्वभाव नाश आहे महाराज. याच्या आत एक देह आहे महाराज. कारण का पंचमहाभूताचं पंचीकरण हा देह आहे महाराज. आतला जो सूक्ष्म शरीर आहे महाराज, व पंचीकृत पंचमहाभूताचं कार्य आहे. सत्वगुणाचं कार्य आहे, त्याला सूक्ष्म शरीर असं म्हटलं आहे महाराज. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण आणि अंतकरण चतुष्टे. ते अंतकरण एक घातलं तर 16 होतात, मनबुद्धी घेतलं तर 17 होतात, मनबुद्धी चित्त अहंकार घेतलं तर 19 होतात. किती होईना तिकडं हिशोब करण्यापेक्षा एक मानायचं. ते सूक्ष्म शरीर महाराज पाप पुण्य घेऊन आणलेल्या कालाचं आहे महाराज. संस्कार घेऊन आहे महाराज. संस्कार त्याला म्हटले महाराज. अनेक जन्माचे संस्कार त्याच्यावर आहेत महाराज. त्याचा महाराज आश्रय नाश आहे. त्याचा आश्रय नाश आहे महाराज. आणि त्याच्या आत एक शरीर आहे महाराज, त्याला कारण शरीर म्हटले. कारण शरीर म्हणजे स्वस्वरूपाचं अज्ञान. स्वस्वरूपाचं अज्ञान, त्याचा परतानाश आहे. ज्ञानानं त्याचा काय होतो? बाद निश्चय म्हणजे नाहीचा निश्चय होतो. आणि सूक्ष्म शरीर जे आहे ना त्याचा नाश होतो महाराज, राहत नाही ते. बीज भाजूने केली आम्हा जन्म मरण. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून निधी पाप पुण्य. ज्ञान अग्नीनं एकदा ते दग्ध झालं ना की मग पुढं महाराज संचित जळून जातं. कारण का आता आमच्या जन्माला यायला कारण काय? अनेक जन्माचं जे संचित आहे त्या संचिताचा साठा आहे आणि त्यातनं घेऊन आलो आहे. आता भोगायला ते प्रारब्ध म्हणायचं. आणि प्रारब्ध भोगत असताना जी क्रिया होती क्रियमान त्याने कुठं जातं? संचितात जातं आणि भोगायला येतं. आणि क्रिया केली की परत संचितात जातं. हे जन्माला यायचं आणि मरायचं, जन्माला यायचं आणि मरायचं. असं जे करणारं संचित आहे ते ज्ञानाने काय होतं महाराज? त्याचा जळून जातं. प्रारब्ध उर्वरित राहिलेलं असतं महाराज भोगायला. ते प्रारब्ध भोगत असताना तिथलं मी आणि माझं अहम आणि ममानी गुण गेलेलं असतं महाराज. पण ममतेची लवड सोडी मातेनं पवती बापुडी म्हणून एवढा अहंकार निघून गेलेला असतो महाराज. आणि अहंकार निघून गेल्यामुळं ती क्रिया जरी झाली तरी क्रियमान घडत नाही महाराज. आणि क्रियमान न झाल्यामुळं संचितात जात नाही, भोगून संपवतो महाराज. आणि देह पडल्यानंतर विधेय कैवल्याला तो प्राप्त होतो महाराज. कशाला? विधेय कैवल्याला. देहीच विदेही भोगुदशा महाराज. असवायचा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगुदशा. तर तो मशी महावाक्य त्यांच्याकडे आहे महाराज. आणि त्या स्वरूपातनं जर ते आले महाराज घेऊन तर त्या क्षणी महाराज उत्तम आधी करत असत तर काना वचनाची भेटी पै सरसाची क्रिष्टी वस्तू होणी उठी कवन एक. जरी एवढा अधिकार नसला तरी संशय येतो महाराज. संशयासाठी परत आणि विचारूपी श्रवण सांगितलं महाराज. ते झाल्यानंतर प्रमाण संशय निवृत्त होतो महाराज. प्रमाण संशय म्हणजे मोक्ष ज्ञानानं आहे का कर्मानं आहे का उपासनेनं आहे, अशी एक संशय आहे तुम्हाला. कारण का कर्मानं मोक्ष म्हणणारे महाराज
पूर्वमीमांसक आहे. यज्ञ यागादी करा आणि स्वर्गाला जावं म्हणून भोगा महाराज. त्याने सुख भोगणं म्हणजे तो मोक्ष मानलेला आहे महाराज. पण इथलं जसं आहे तिथलंच तसे नाशिवंत आहे महाराज. उलटं महाराज, तुमचं पुण्य घेऊन गेला ना तिथं स्वर्गाला, पुण्य संपलं की महाराज पुण्याची पावटी सरे सवेच इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागते माघारी मृत्यू लोक. परत खाली येतो महाराज. आणि मग आला की दानव्यापासून सुरुवात होती महाराज. कारण का परत मनुष्य जन्म मिळेल आपल्या हातात नाही महाराज. म्हणून संचित जळून गेलं ना परत तुम्हाला जन्म घ्यावा लागत नाही महाराज. आणि मग याच देही, कारण का उर्वरित जे आयुष्य राहिलेलं असतं महाराज त्यालाच जीवनमुक्ती हे म्हटलेलं महाराज. आणि हे जीवनमुक्ती तुम्हाला प्राप्त करून देणं हे संतांचं मोठं कार्य आहे महाराज. कारण का हे सामान्याच्या हातात नाही होत. सद्गुरू वाचून संसारी तारक असेच नशेचे निष्ठंक अन्न कोणी, ब्रह्मचंद्र इंद्रचंद्रदेव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदीची ना महाराज. ब्रह्मदेव असून दे, इंद्र असून दे, चंद्र असून दे महाराज, तुम्हाला संशय येतो. काय संशय येतो? मी कोण आहे. हा संशय छेदणारे सद्गुरूशिवाय दुसरा कोणी नाही महाराज. तत्वमसी महावाक्य त्याद्वारा महाराज अहम ब्रह्माची जर वृत्ती उठली महाराज तर महाराज आनंदी अवघेची त्रैलोक्ये आनंदाचे आता शरणी जगन्नाथा चित्ते माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जगन्नाथ एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा सर्व सत्तारी हाता नामयाचा केचर नाथा तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून गे पाप तुका म्हणे आम्हा एकांताचा बा ब्रह्मी ब्रह्मरस शिवगा आता हे सोहळे झाले त्रिभुवन विषमधोन झालेले. 3 देह पंचकोशाचा नाश होतो मग बाद होतो महाराज. याच्या आत महाराज हा सूक्ष्म ह्या स्थूलदेह आहे त्याला अन्नमय कोश म्हटले महाराज. याला काय अन्नमय कोश म्हटले. याच्यात सूक्ष्म शरीर आहे महाराज. त्याच्यात 3 कोश आहे, प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश. आणि ते तिसरं जे आहे ना त्याला आनंदमय कोश म्हटले. आनंद आहे पण तो आवरत आहे महाराज. हा हे बघ वा, तुम्हाला जो आनंद मिळतो ना, साखर गोड का च्या गोड, आणि च्या गोड असता तर कमी साखर वापरा मग म्हणायची पाळी आली. म्हणजे च्यात देखील गोडी कुणाची आहे? साखरेची आहे. तसं विषयातलं सुख विषयातलं नाही दादा. इथंच आमचं टाळकं चालना झालंय, इथंच आम्ही भ्रमिष्ठ झालोय. विषय असं जड दुःख हे त्यांचं स्वरूप आहे महाराज. सच्चित आनंदादो हे तुमचं स्वरूप आहे महाराज. साखरेतनं साखरेची गोडी च्यातनं जिलेबीतनं जशी येते तसं आत्मानंदाचं भान विषयात होतं महाराज. विषयाच्या कालात काय होतंय सांगू? सांगा की म्हणा की. अरे नाही म्हटलं तर सांगावंच लागणार आहे दादा. विषयाची इच्छा झाली. इच्छा हे रजगुणाचं कार्य. अंतकरण चंचल होतं आणि मग गाडी घ्यायची म्हटलं की जुळवाजुळवी करते. जरी कमी असलं तर संध्याकाळी यांच्याकडे जाणार, फोन करणार, आबा माझ्याकडे एवढं एवढं आहे, तुमच्याकडे एवढं घाला. सकाळी गाडी आणायची म्हणजे आणायची. चित्ताची तळमळ चालू असते मला. चित्ताची तळमळ चालू असते कुठंपर्यंत? गाडी हातात पडत तोपर्यंत मला. गाडी पदरात पडली की मग विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती, अंतकरणाची स्थिरता, आत्मानंदाचं भान. इथलंच आनंदाचं भान होतंय त्याच्यात. शेला वाटतंय त्या बायकोतनं सुख आलं, गाडीतनं सुख आलं वाटतंय महाराज. आणि तीच जर बंद पडायला लागली तर बंद पडायला लागली तर
हे बघ वा, गावाला गेलती तिने सांगितलं तर उद्या सकाळी 8 वाजता येतोच बघा. राचारात राहतो, बाबाला जरा आईला पाणी घालतो, सकाळी मात्र 8 वाजता आजच्या दिवस धार कशी तरी काढा. जेवण करायला आहेच मी इथे. मग काय तरी 7:30 वाजेपर्यंत काय नसते महाराज. 7:30 पावणे 8ला काटा गेला की ह्याला टंक लागतो. कुणीकडला आली का नाही, आली का नाही, मागं जातंय पुढे येते, त्या दरवाजातच उभा राहते महाराज. आली का नाही, अजून कशी आली नसं, गाडी गावली का नाही, काय की काय झाले, काय की नाना प्रकारची तरंग उठतात महाराज. एवढी जर काळजी त्या बाबाची केली असती, एवढी वाट पाय उभा कृपाळू तातडी, आम्ही त्याच्याबद्दल एवढं तळमळतोय म्हणता. आणि तळमळ तर आम्हाला भेट दिल्याशिवाय राहील म्हणता तो, कारण का त्याच्याशिवाय दाता कोण नाही महाराज. 1 पाय टाका 10 पावलं टाकतो तो महाराज, पण तिकडं जायचं नाही, इकडे गेल्याशिवाय राहत नाही महाराज. आली की आली र म्हणताय, केवढा आनंद होतोय दादा. अरे 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 अरे, रात्रीची भूक देखील त्याला आठवत नाही. आणि आलेली बसलीच तशी 2 तास नाही उठले. आता काय करील नाव सांगा. आता आनंद व्हायला पाहिजे का नाही. बरं साखर तुम्ही आता ह्यो गुळ उद्या खावा कसा लागणार, शिवा देऊन खावा कसा लागणार. तिला शिवा देऊन बघा गोड लागायला पाहिजे का नाही. सुख हे जर आनंद हे तिचं स्वरूप असलं तर शिवा दिल्या तरी तुला आनंदच व्हायला पाहिजे. होतोय बरं, तिनं शिवा दिल्या तरी व्हायला पाहिजे का नाही. आणि एवढं जर असतं तर सोड चिटू आलं नसतं दादा. म्हणजे तिथं सुखाची आपण काय केली या कल्पना केली आहे महाराज. आणि कल्पनेचा आपण जीव झालो महाराज. या कल्पना आपल्या भ्रमिष्ट आहेत महाराज. याच्या पाठीमागं भ्रम आहे. भ्रम म्हणजे स्वरूपाचं अज्ञान, त्याच्यामुळेही कार्य होतं आहे महाराज. तेच आपलं आत्मानंदाचंच भान तिथं होतं महाराज. म्हणजे आत्म्याचंच आनंद हे स्वरूप आहे महाराज. आणि त्या आनंदाची भेट करून देणारे कोण आहेत, संत आहेत महाराज. मग काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर झाले. काय द्यावे असे मागे उतराये देविता पायी. सहज बोलणे हितोपदेश करुणी साया शिकविते. काय द्यावे असे मागे उतराये देविता पायी. थोडा सहज बोलताना रामकृष्णारी म्हणतात. सहज जरी बोलायला लागलं की रामकृष्णारी म्हणा म्हणतात. विचाराय गेलाचा तर काय वेळ ती बघत नाहीत. कारण का 80 कळवळ्याची जाती, त्यांच्या घरी कधीही जावा एवढ्या रात्रीचा आला म्हणणार नाहीत. पाया पडतील एवढ्या रात्रीचा आलास म्हणून जाईत नाही. मी ते गोष्ट वेगळी आहे महाराज. बायकोच्या घरला जायला रात्र दिवस म्हणत नाही. पण सद्गुरूकडे जायला महाराज वेळच बघतंय महाराज. काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाय. परमार्थ करायला काळ वेळेचे बंधन करू नये महाराज. सहज बोलणे हितोपदेश करुणी सायाच प्रयत्न करून सांगतात. कारण का पामर असला तर त्याला विषय करावा लागतो महाराज. चल की रे मर्दांच्या यंदाच्या वर्षी आमच्या संगत चल पंढरपूरला, हरिपाठाला ये, काहीतरी कर, मी तुला देतो चहा बघू. नाही देऊन देत घरातली, चल मी तुझं पैसे घालतो, काहीतरी करून त्याला पंढरपूरला नेत्यातच महाराज. हळूहळू पामर असेल त्याला काय करतात, विषय करतात महाराज. आमचा देव तुला सगळं देतोय बाबू, बाळू मामा सगळं देतोय, कशाला काळजी करतो, चल म्हणतात. तिकडे गेलं की मग हळूहळू संतांच्या संगतीनं ते विषय नाशिवंत आहेत कळतं महाराज. म्हणजे त्याला जिज्ञासू करतात महाराज. आणि जिज्ञासूला मुक्त देखील करतात. सहज बोलणे हितोपदेश. कारण का अधिकार तैसा करू उपदेश साये ओजे त्यास त्याची देऊ. सहज बोलणे हितोपदेश करुणी साया सजी करते. काय द्यावे असे भाविकराये काय संवादा संतांचे उपकार महल निरंतर जाग. काय द्यावे असे भावे उतराये ठेविता पाय. सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकवते. आपल्या ठिकाणी महाराज 3 संशय आहेत महाराज. प्रमाण संशय आहे, प्रमेय संशय आहे,
त्यालाच प्रमाण संशय, प्रमेय संशय, असत भावना, प्रमाण भावसना, प्रमेय भावसना आणि विपरीत. 3 प्रकारचे 3 दोष आहेत महाराज. श्रवणानं प्रमाण दोष निवृत्त होतो महाराज. मनन केलं तर महाराज प्रमेय दोष. मगाशी आपण 6 भेद सांगितले. स्वगत भेद, सजाती भेद, विजाती भेद, देश काल वस्तू. परमात्म्याच्या ठिकाणी ही भेद नाहीत महाराज. स्वगत भेद का नाही? स्वगत भेदात महाराज समान 2 जाती असाव्या. स्वगत भेद सावय पदार्थ असावा लागतो. एका देहाच्या ठिकाणी आवळी आहेत ना, त्याच्यात स्वगत भेद बसतो महाराज. परमात्मा निरावय असल्यामुळं तिथं स्वगत भेद बसत नाही महाराज. सजातीय भेद, एका जातीचे 2 पदार्थ असावे लागतात. आंबा आणि जांभळ, जांभळचे जांभळ, आंबा तो वृक्षानं 2 जाती जरी असल्या तर आंबा तो आंबा आणि जांभळ ते जांभळ. परमात्म्याच्या ठिकाणी भेद नाही, तो परमात्मा एकुलता एक आहे म्हणून स्वगत भेद बसत नाही. विजाती भेद, तो दगड आणि वृक्ष, दगड आणि वृक्ष, दगड तो दगड आणि वृक्ष तो वृक्ष. तसं परमात्मा तो परमात्माचा आहे आणि हे जग आहे. जग जरी तुम्हाला दिसत असलं तरी जग हे, आता ते सांग जरा तू. स्वगत विजाती भेद का बसत नाही तर सांगू नको, मी सांगतो. परीक्षा घेतल्यागत होत आहे ते, तरी पण असावं माहिती मला. तर इथं सत्ता भिन्न आहे का? दिसणारा व्यवहार मला तुमचा व्यावहारिक सत्तेत आहे किंवा प्रातिभाषिक सत्तेत आहे. व्यावहारिक सत्तेतला मानून आहे आणि परमात्मा तो पारमार्थिक सत्तेत आहे आणि समसत्तेत व्यवहार साधक किंवा बाधक होतो. तो तिन्ही कालात आहे म्हणून त्याच्या ठिकाणी कालाचा भेद बसत नाही. सर्व देशात आहे. विठ्ठल विस्तारला व्यापक असल्यामुळे महाराज तिथं देशाचा छेद बसत नाही. सर्वात आहे. सर्वागटी राम देहादेवी एक, म्हणजे सर्वांच्या ठिकाणी असल्यामुळं देशाचा, कालाचा आणि वस्तूचा भेद तिथं सिद्ध होत नाही. पुढं 5 प्रकारचे 6 प्रकारचे भेद आहेत महाराज. जीवेश्वराचा भेद आहे, जीवजीवाचा भेद आहे, जडजीवाचा भेद, जड ईश्वराचा भेद आणि जड जडाचा भेद आणि देवदेवांचाही. कारण का आमचं हितच लय नडायला लागले महाराज. एकादशीला जायचं पांडुरंगाकडं, सोमवार आला की महादेवाकडं, मंगळवार आला की आई उद गाई उद, बुधवार आला की पांडुरंगाचा आहे तो खरं म्हणजे, आम्ही भूताचा मानतो. गुरुवार आला की सद्गुरूकडं, शुक्रवार आला की जगदंबे आंबे, शनिवार आला की आम्ही कुठंच स्थिर नाही महाराज. अरे निदान वारकऱ्यात तरी आमचं द्याव किती का, पांडुरंग किती आणि संप्रदाय किती, आमचे फड किती, फड किती नाव सांगा. मग तुमच्या फडाचा पांडुरंग कोण? कारण का आमच्या फडात हे नाही म्हणते. काय देवा, फड करू नका. माना तुमच्या सद्गुरूचा माना, आम्हाला मान्य आहे मला. तुम्हाला सद्गुरूला माना म्हणत नाही मला, पण इथं भेद करू नका. तुका म्हणे भेद गेला वाद खंडोली महाराज. कारण का भेदात दुःख आहे महाराज. तुकाला कारण शरीर, शरीराला कारण पाप पुण्य म्हणजे धर्माधर्म, त्याला कारण अनुकूल प्रतिकूल, त्याला कारण रागद्वेष, त्याला कारण अनुकूल प्रतिकूल, त्याला कारण भेदज्ञान, भेद ज्ञानाला कारण सुस्वरूपाचं अज्ञान. इथंच येतं आहे महाराज. म्हणून हा 5 प्रकारचा 6 प्रकारचा भेद देखील महाराज आपल्याला निवृत्त करून ते टाकतात. आणि एवढा कळवळ आहे म्हणून तुका म्हणी वचन ही नुहेचे चित्ती तैशेमध्ये येते सांभाळीत महाराज. आता जे जर्सी गाई नव्हता, पहिल्या ज्या गायी होत्या ना, चराय गेल्या वनात, तिथं जर वासराची आठवण आली तर पाना फुटत होता. आता वासराला लाथा घालतात. तसं ते संत महात्मे, संत वेगळे, साधकाची साठी जगणारा, साधकाच्या साठी जगणारा त्याला संत म्हणा. म्हणून तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती तैशेमध्ये येते
सांभाळे काय द्यावे असे व्हावे उतराये देविता पायी ज्ञानेश्वर तुका म्हणे वत्स धेनुचे चित्ती तैशे मध्ये येती सांभाळे काय द्यावे आज भानुतराये देविता हा पायी जीवत होता झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी पांडुरंग चरणी बाबांच्या चरणी माझ्या सद्गुरूंच्या चरणी सद्गुरू बोळायकर महादेव पाटील महाराज कोणाला माहिती असले तर महादेव पाटील गुरुजी बोळाईचे आत्याळकर महाराज महादेव पाटील त्यांच्याकडे थोडासा माझा विचारसागराचा अभ्यास झाला त्यांचा झाला तर तळासकर महाराजांच्याकडनं बापूबाकडे एक 10-12 वर्षी त्यांची संगत मिळाली महाराज आणि त्यांचंच काय 4 शब्द मी तुमच्या चरणी अर्पण केलेलं आहे ते त्यांच्या चरणी तुमच्या कारण का आज माझं मोठं भाग्य म्हणजे भजनी मिळाल्याच्या कारण का मी अगोदर बेसुरी आहे ताल स्वर कळत नाही महाराज आणि त्यात ती बी तसलीच झाली की मग सगळं इकडं जात आहे महाराज अहो महाराज सगळ्यांचा आपला आनंद आहे महाराज कारण का इथंच आपण आनंदी आहोत म्हणजे आपलं भाग्य आहे महाराज तैशी येणीची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येणारे शिरा पडे महाराज म्हणून तुमच्या सर्वांच्या चरणी एक सेवेचं अर्पण करून सेवेला इथं विराम जे थोड तुकाराम